हाय हॅलो नमस्कार, मी वनिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे अक्षय तृतीया। तर सगळ्यात आधी अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या या स्पेशल दिवशी मी काय काय स्पेशल करणार आहे हे सर्व मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। आणि आजच्या या खास दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजेने केलेली आहे। सकाळ सकाळी देवपूजा केली की मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि घरातलं वातावरण सुद्धा आनंदायी राहतं। सकाळची हे देवपूजा माझ्या मिस्टरांनीच केलेली आहे। आणि त्यानंतर मी इथे स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। स्वयंपाकामध्ये आज खास मेनू असणार आहे पुरी, आमरस आणि छोलेची भाजी। त्याप्रमाणे मी तयारी करायला घेतलेली आहे। कणिक मळून साईडला ठेवली, नंतर छोलेची भाजी बनवायला इथे घेतलेली आहे। छोले रात्रभर मी भिजत ठेवलेले होते आणि सकाळी ते आता करणार होते। छोलेच्या भाजीसाठी ग्रेव्ही बनवत आहे। इथे ग्रेव्हीसाठी कांदा भाजून घेतला, टोमॅटो सुद्धा कढईत तेल टाकून भाजून घेतला, त्यामध्ये 4-5 लसणाच्या काळ्या टाकून त्या सुद्धा छान भाजून घेतल्या। नंतर त्यामध्ये लाल मिरचीचे तुकडे टाकले, ते सुद्धा भाजून त्याची छान पेस्ट करून घेतली। स्वयंपाक करताना जे आपण स्पून यूज करतो, चमचे यूज करतो, ते ठेवण्यासाठी मी इथं स्टीलचा स्पून रेस्ट ऑनलाईन मागवला होता। या स्पून रेस्टची सुद्धा तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। इथे बघू शकता छोलेची खूप छान भाजी तयार झालेली प्रोडक्ट आहे हे। नंतर मी आमरस बनवायला घेतला आहे। सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घेतले। आम्ही सीझनचा पहिला आमरस हा अक्षय तृतीयेलाच बनवतो। आमच्याकडे तशी प्रथा आहे, अक्षय तृतीयेलाच आम्ही देवाला आमरसाचा नैवेद्य दाखवतो। त्यासाठी मी इथे आमरसाची तयारी केली आहे। आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत। आमरसासाठी आंब्याचा पल्प काढून घेतला आहे। तो पल्प मी मिक्सर जारमध्ये टाकला आहे आणि त्यामध्ये आता सुंठ पावडर आणि गूळ मिक्स करणार आहे। मी नेहमी गूळ घालूनच आमरस बनवते, खूप छान होतो, टेस्ट सुद्धा छान लागते। इथे बघू शकता खूप छान असा आमरस तयार झालेला आहे। खूपच छान दिसत सुद्धा आहे आणि टेस्ट सुद्धा खूप छान झालेली आहे। इथे मी पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहे आणि साइड बाय साइड माझे मिस्टर मला खुरवडी सुद्धा तळायला हेल्प करत आहेत। सॅटर्डे संडे असला किंवा कोणताही सण सुट्टी असले की माझे मिस्टर मला माझ्या कामात थोडी हेल्प करतात। खूप छान वाटतं की दोघांनी मिळून काम केलं किचनमध्ये की आपल्याला सुद्धा रेस्ट मिळते आणि कामही पटापट होतं। इथे बघू शकता खुरवडी सुद्धा तळून तयार झालेली आहे। नंतर मी पुऱ्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत।
पुऱ्या तळण्याचं काम इथं चालू आहे. खूप छान टम्म फुगलेली पुरी तयार आहे. खूप छान पुऱ्या झाल्या होत्या. तुमच्याकडे आजच्या या स्पेशल दिवशी, खास दिवशी काय काय मेनू असतो, काय काय स्पेशल करता हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी नैवेद्याचं ताट सुद्धा बनवलं होतं. बघू शकता इथे या ताटामध्ये छोलेची भाजी, आमरस, पुरी आणि खुरोडी असं नैवेद्याचं ताट मी भरलं होतं. नैवेद्याचं ताट भरल्यानंतर मी इथं पूजा करून घेतली. अक्षय तृतीयेची छान कलशाची पूजा करून घेतली. कलशाला हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढून त्याची सुद्धा पूजा करून घेतली. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत असा शुभ दिवस आहे. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे दानाचे फळ कधीही नष्ट होत नाही अशी मान्यता आहे. त्याची रास घालून त्यामध्ये एक हात सोन्याचा दागिना ठेवून त्याची सुद्धा पूजा करून घेतली आहे. की अशी मान्यता आहे की या दिवशी जे काही असतं ते अक्षय राहतं. त्यामुळे इथे मी सोनं वाटीमध्ये ठेवून त्याची पूजा केली आहे. पूजा झाल्यानंतर नैवेद्य सुद्धा दाखवून घेतलेला आहे देवाला. माझा कोणताही सण रांगोळी काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे इथे बघू शकताय तुम्ही मी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये. कोणताही सण असू दे, दारामध्ये रांगोळी काढली की अगदी प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. अक्षय तृतीया हा दिवस सोने, नवीन वस्तू, घर खरेदी व नवीन व्यवसायासाठी उत्तम मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. इथे बघू शकताय तुम्ही खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे मी. रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर जेवण सुद्धा आम्ही छान करून घेतलं आणि छान दिवसाचा शेवट केला. आय होप आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा खास अक्षय तृतीयेचा स्पेशल दिवस तुम्ही कसा सेलिब्रेट केला, आज काय काय स्पेशल केलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन मस्त रहा, मजा करत रहा. बाय.